नमस्कार, मी पंजाब. आजपासून परत शेतकऱ्याला सांगतो, शेतकऱ्यांनो आता पाऊस निघून जाणार आहे, म्हणून ही खास करून तुमच्यासाठी आनंदाची बातमी. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर 23 तारखेला उत्तर महाराष्ट्राकडे धुई येणारे, धुके येणारे, आणि 24 तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये सगळीकडे धुई, धुके, धुरळे येणारे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्राकडे 23 तारखेला मान्सून परतून जाणार आहे, आणि मराठवाड्यातून आणि महाराष्ट्रातून 24 तारखेला मान्सून परतून जाणार आहे. म्हणून राज्यामध्ये 23 ऑक्टोबर, 24 आणि 25 ऑक्टोबर दरम्यान धुई धुके राहणारे, पाऊस निघून जाणार नाही, म्हणून ही खास करून आनंदाची बातमी. ज्यांचं वेलवर्गीय पीक आहे त्या धुईमुळे काही फटका बसत आला तर तुम्ही तुमची तयारी करा. अशी धुई येईल की प्रत्येक गावामध्ये असं मध्ये दिसणार देखील नाही, म्हणजे इतकी धुईचं प्रमाण जोरात असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जाता जाता हा पाऊस मात्र 19, 20 आणि 21 दरम्यान भाग बदलत पडणार आहे. तुम्हाला एक माहिती असं सांगतो की तो कसा पडणार आहे. तो म्हणजे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये एक असणार आहे जोराचा, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे एक जोराचा राहणार आहे, आणि त्याच्यानंतर कोकणपट्टीकडे एक जोराचा राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 19 ऑक्टोबर, 20 ऑक्टोबर आणि 21 ऑक्टोबर दरम्यान 3 दिवस भाग बदलत पाऊस पडणार आहे, जोराचा पडणार आहे, आणि त्याच्यानंतर 22 तारखेपासून वरून राज्यात परतून जाणार आहे. तुम्ही पेरणीचं जसं नियोजन करायचं तसं करा, कारण की आता पाऊस निघून चाललाय, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. 19 ऑक्टोबर, 20 आणि 21 ऑक्टोबर दरम्यान पाऊस यवतमाळ जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव, तसेच नगर जिल्हा, संभाजीनगर, जालना जिल्हा, त्याच्यानंतर नाशिक, त्याच्यानंतर इकडं कोकणपट्टी, पूर्ण पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागामध्ये या 19, 20 आणि 21 दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे, आणि शेवटचा पाऊस असणार आहे. आणि त्याच्यानंतर 22 तारखेपासून लगेच पाऊस निघून उत्तर महाराष्ट्रातून पाऊस निघणार आहे. 23ला मराठवाड्यातून निघेल, आणि 24 तारखेला संपूर्ण राज्यातून आपल्या पाऊस परतून जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. पण जाता जाता हा पाऊस मध्ये अर्ध्या तासाचा, 1 तासाचा जोरदार पडणार आहे, म्हणून आपण आपल्या पेरणीचं नियोजन करायला काही हरकत नाही. पण 23 ऑक्टोबर आणि 24 ऑक्टोबरला राज्यामध्ये पुन्हा खूप धुई, धुके, धुरळे, विदर्भात धुरळे म्हणतात, काही जण धुके म्हणतात, आणि मराठवाड्यामध्ये धुई म्हणतात. म्हणजे धुई, धुके, धुरळे येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. पण राज्यात मात्र वरून राज्य आता 23 तारखेला निघून जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे 22ला उत्तर महाराष्ट्राकडून, 23ला मराठवाड्यापर्यंत, आणि 24ला मात्र राज्यातून निघून जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यामध्ये चांगली कडक थंडी 5 नोव्हेंबरला येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जाता जाता हा पाऊस एकदा सगळ्यांना झोडपून जाणार आहे, पण सर्वदूर पडणार नाही, भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक बदल झाला तर परत उद्या एक मेसेज देणार आहे. धन्यवाद.